तर आपली ही टू डू लिस्ट बनून तयार आहे आणि दिवसाच्या एंडिंगला आपण किती करणार आहोत हे माहिती नाही. किती कंप्लीट होणार आहे, किती नाही होणार आहे आणि काय स्ट्रगल्स येणार आहेत, काय मूड्स राहणार आहेत किंवा कसा आळस येणार आहे हे काहीच माहिती नाही. कारण आता मी फुल ऑन एनर्जी आहे, बट किती वेळानंतर माझ्यामध्ये ही एनर्जी कॉन्स्टंट राहील मी कोणी पता. सो लेट सी की आपण काय करू शकतो, आज काय करणार आहोत आणि काय नाही हे पुढे आजचा पूर्ण दिवस दाखवेल किंवा शेड्यूल दाखवेल. सो या, लेट्स गो. काल रात्री 3:30ला झोपले, ब्लॉग एडिट करून अपलोड करून आणि आता वाजलेत 11:30 ते 11:45 मी थोडीशी फ्रेशनअप झालेली आहे. आणि आज काल आपलं कम्प्लिशन नाही झाले, सो कम्प्लिशनसुद्धा बाकी आहे. आणि हा तर कम्प्लिशनच्या म्हणजे कम्प्लिशनमुळे बरेच दिवस झालं आपल्या एक्झामची प्रॉपर तयारी अशी नाही चालू आहे. आणि प्रॉपर तयारी नसल्यामुळं आपलं राईट डायरेक्शनला प्रिपरेशन नाही आहे, थोडंसं दुर्लक्ष होतं आहे, निष्काळजी होत आहे. बट ठीक आहे, आज आपण कवर करू. आज आपण पूर्ण जे बॅकलॉग लागले या 2 दिवसाचा तो आपण आज कवर करून टाकू. आज आपल्याला मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स आणि हिंदी आणि इंग्लिशसुद्धा करायचं आहे. आणि या गोष्टी आपण आज क्लिअर करू आणि प्लस प्रॅक्टिस करू. टू डू लिस्ट तर बनवायचीच आहे, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी भेटते की काय राहिले आणि काय झाले, कंप्लीट झाले. सो या आज कम्प्लिशनसोबत आज एक्झामची प्रिपरेशन पण करायची आहे. आणि आज असं मी निष्काळजी होत आहे म्हणून टार्गेट सेट केले की ईच अँड एव्हरी बुकचं एक्झामपर्यंत 5 वेळेस रिव्हिजन झालं पाहिजे. सो बघू की आपण ॲट लास्ट करू शकतो का नाही आणि काय होणार आहे. आणि दिवसातून आज आपण किती लेक्चर्स कंप्लीट करणार आहोत, और किती डाऊट सॉल्व करणार आहोत, और किती सिलेबस कवर करणार आहोत, कितीवर कमांड करणार आहोत. सो या, लेट्स गो टेकिंग. तर ही आजची आपली टू डू लिस्ट होती आणि यात आपण डिसाईड केलं होतं की काय काय करायचं आहे आणि काय काय नाही. सो याच्यातले जवळपास सगळे टास्क झाले, बट 2 लेक्चर्स राहिले आणि कॉलेजचं कम्प्लिशन एक राहिलं थोडंसं. सो आत्ता वाजलेत 12 आणि मी काय करणार आहे की आता ब्लॉग एडिट करून टाकणार आहे. बट त्यानंतर मी कम्प्लिशन थोडंसं करत बसेल आणि जवळपास 1 वाजेपर्यंत झोपी जाईल. अर्धा 1 तास कम्प्लिशन करून झोपी जाईल, कारण उद्या कॉलेजला सुट्टी आहे. आणि या बट खरं सांगायचं मला तर आता तेवढं मोटिवेट नाही फील होत आहे, तेवढा इंटेन्सिटीने अभ्यास नाही होत आहे. मे बी यामुळंच अभ्यास कंटिन्यू करणं हार्ड असतो. आणि मला असं वाटतं की मी शेड्यूल पुन्हा जो रात्रीवाला घाण केला आहे पहिलेसारखाच, मी आता ते नीट करायला पाहिजे. कारण जेवढं मी रात्री उशिरा झोपत आहे आणि उशिरा उठत आहे, तेवढं माझं सकाळी मूड इन्फ्लुएन्स होत आहे. मला एनर्जेटिक फील नाही होत आहे, खूप कमी एनर्जी फील होत आहे माझ्यामध्ये, खूप कमी एनर्जी असल्यासारखं वाटत आहे. सो आपण आजपासून ते चेंज करणार आहोत. आणि उद्या 8 खूप जास्त सकाळी नाही, कारण थंडी खूप पडत आहे. सो उद्या आपण 8च्या आसपास उठायचा ट्राय करू. लवकर झोपू म्हणजे 3-4 वाजे न वाजवता लवकर झोपू. आता ब्लॉग एडिट करून मी टाकणार आहे. सो या, दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू टुमारो.